पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे गणपतीमध्ये भाज्यांचे दर चढेच होते। आता पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे भाज्यांची मागणी राहणार आहे। सध्या परराज्यामधून आणि महाराष्ट्रामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला येतोय। तसंच भेंडी, फरसबी, वाटाणा या भाज्या 60 ते 100च्या पार गेलेल्या आहेत। या संदर्भात व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। पाहूया। गणपतीनंतर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षात देखील भाज्यांची तेवढीच मागणी असते। सर्व प्रकारच्या भाज्यांना विशेष मागणी असते, तर भोपळा हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो। एकंदरीतच गणपतीमध्ये भाज्यांचे भाव हे चढे राहिले होते, कारण पाऊस होता, परराज्यातून देखील भाजीपाला येत नव्हता। परंतु आता थोडेसे भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे। आपण थेट बातचीत करूया। भाजीपाला व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत कैलास तारणे सर, एकंदरीत आता काय पोझिशन आहे? गणपती तर गेले, पण पितृपक्षामध्ये कशी पोझिशन राहणार? पितृपक्षामध्ये भाज्या तर लागतात, म्हणजे पालेभाजीमध्ये मेथी लागतो, वाटाणा लागतो, काकडी लागते, बाकी मग बाकी इतर भाज्या लागतात त्या पितृपक्षामध्ये। आणि त्यामुळं त्याचा सेल पितृपक्षात बऱ्यापैकी असतो। आणि गेल्या ज्या 15 ज्यामुळे अति पावसाळा होता, त्यामुळे पिकांचं अत्यंत नुकसान झालं होतं। मालाची प्रत सुद्धा खराब येत होती, पण आता परिस्थिती बऱ्यापैकी आहे। एकंदरीत भाज्यांचे भाव आता दर काय आहे? जे 50-60 वर गेले होते त्या भाज्या कशा? आता फक्त महाग तुमचा वाटाणा आहे 120 ते 150 रुपये किलो। त्यानंतर जी वेल भाजी गवार आहे ती गवार 56 ते 60 रुपये। मग भेंडी आहे, कारली आहे, दुधी आहे, या भाज्या म्हणजे 100-200 रुपये या पद्धतीमध्ये आहेत। भाज्यांचे दर महिन्याभरात स्थिर होतील, तोपर्यंत भाज्या मात्र चढ्या दरानेच ग्राहकांना घ्यावे जाईल। पण याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे। त्याच्यामुळे भाज्या किती महाग असल्या किंवा काही असलं तरी भाजी एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता आवक सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।